आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी खरं तर सुरू केली आहे। यातच सध्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली असतानाच आता यामध्ये मनसेने सुद्धा यामध्ये उमेदवार जाहीर करण्यात असल्याची घोषणा खरं तर केली आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र निर्माण सेनेचे उपाध्यक्ष आहेत। मला सांगितलं ज्या पद्धतीने पाहिले की खरं तर महायुती आणि महाविकासमध्ये चुरस निर्माण झाली असताना तुम्ही उमेदवारी जाहीर केली आहे, नक्की काय भूमिका असणार आहे, कशी परिस्थिती? आदरणीय राजसाहेबांनी काही महिन्यापूर्वी भूमिका जाहीर केली होती की महाराष्ट्रातील 200 ते 250 मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबळावरती लढणार आहे। त्याच अनुषंगाने खेड आळंदी विधानसभामध्ये सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा करणार आहोत आणि विजयापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। 2014 साली सुद्धा निवडणूक लढले होते मनसे, त्यावेळेस 1974 मतं पडली होती। 10 वर्षामध्ये काय गणित असणार आहे मनसेची? 2014 रोजी आदरणीय जिल्हाप्रमुख समीरभाऊ थिगडे यांना उमेदवारी पक्षाने जाहीर केली होती। त्याही वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय ताकदीने निवडणूक लढवली होती, परंतु त्यावेळेस मोदी लाटेमध्ये आमचा पराभव जरी झाला असला तरी गेले 10 वर्षामध्ये आमचं MSCBचं आंदोलन असेल, महिलांसाठी केलेली आंदोलनं असतील, इतर ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये विविध आंदोलनं आमची जी केलेली आहेत त्याच्यावरती आम्ही मतं मागणार आहोत। आणि आदरणीय राजसाहेबांनी जी महाराष्ट्रासाठी ब्ल्यूप्रिंट जाहीर केली होती त्या अनुषंगाने जे मुद्दे आहेत त्या खेड तालुक्यासाठी लागू पडत आहेत, त्या विचारावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत। खरं तर महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जे दोन्ही पक्ष आहेत, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, याच्यामध्ये 2-2 पक्ष झालेत, त्यामुळे उमेदवारांची संख्या वाढलेली आहे। अनेक जे उमेदवार आहेत, जे इच्छुक आहेत, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, ते तुमच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळत आहे? नक्कीच आदरणीय राजसाहेबांच्या येथे आपल्या तालुक्यातील 2 दिग्गज उमेदवार आहेत, ते संपर्कात आहेत। आमचे नेते आदरणीय बाबूभाऊ वागसकर असतील, आमचे जिल्हाप्रमुख असतील, तालुकाध्यक्ष असतील, जिल्हाउपाध्यक्ष असतील, आमच्या सर्वांच्या ते संपर्कात आहेत आणि त्यांनी पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितलेली आहे। परंतु तुमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा इच्छुक आहेत विधानसभा लढवण्यासाठी। जर त्यांना डावलून आहेत उमेदवाराला जर उमेदवारी दिली तर महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते काम करतील, काय करतील? आदरणीय राजसाहेबांचा आदेश हा महाराष्ट्र सैनिकासाठी हा अंतिम आदेश असतो, त्यामुळं राजसाहेब जो निर्णय घेतील तो आमच्या महाराष्ट्र सेनेचे शिरसावंद्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्यानुसार आम्ही काम करू। तुम्ही म्हणता की 2 दिग्गज खरं तर तुमच्या संपर्कात आहेत, कोणत्या पक्षाचे 2 दिग्गज आहे आणि काय भूमिका असणार आहे? नाही, आता ते राजसाहेबांच्या संपर्कात आहेत, नेत्यांच्या संपर्कात आहेत, परंतु आता ह्या थोड्याशा याच्यामुळे आम्ही ते जाहीर करू शकत नाही आता तात्कालीन लगेच, परंतु आमच्या संपर्कात चांगल्या पद्धतीने आहेत आणि ते चांगल्या पद्धतीची लढत आम्ही यावेळेस महाराष्ट्र सेना नक्की देणार आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं खरं तर महायुती असेल महाविकास आघाडी असेल, या दोन्ही पक्षामधील तिढा अजून सुटलेला नाही आहे। मात्र ज्या पद्धतीने तिढा सुटेल त्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये 2 दिग्गज उमेदवार खरं तर संपर्कात असल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्यामुळे पुढील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार हे मात्र या निमित्तानं पाहावं लागणार आहे। कॅमेरा प्रमेश स्वामी, सुनील दिगडे, TV9 मराठी, खेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।